उत्सवाने संगीताच्या क्षेत्रात मुहूर्तमेढ रोवली. या कार्यक्रमाने संगीत क्षेत्राला अनेक नवे गायक आणि गायिका दिल्या. आता या कार्यक्रमाचे 10वे पर्व सुरू होणार आहे. हे पर्व नाही, हा गर्व आहे. एकदा जोरदार टाळ्या सारेगमप या कार्यक्रमासाठी आणि येणाऱ्या नवीन पर्वासाठी. आता मी सर्व स्पर्धक संघाच्या प्रतिनिधींना मंचावर येण्याची विनंती करतो. तसेच परीक्षकांना, मकरंद सरांना आणि मुग्धा गोडसे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. त्याचबरोबर मी आयकॉनिक चंद्रकांत प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व आणि या कार्यक्रमाचे निर्माते नितीन चंद्रकांतजी देसाई यांना विनंती करतो की त्यांनी परमपूज्य बाबासाहेब पुरंदरे यांना मंचावर घेऊन यावं. झी मराठीचे बिझनेस हेड निखिल साने यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. निखिल साने यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. जवळजवळ 8 महिन्यापूर्वी या कार्यक्रमाची निर्मिती प्रक्रिया मी सगळ्यांनी सुरू केली, झी मराठी आणि नितीन देसाई यांनी मिळून. आणि आज एका अंतिम टप्प्यात हा कार्यक्रम आलेला आहे. पण हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात जरी आलेला असला तरी ह्या कार्यक्रमाचा शेवट नाही. मी इथे एकच गोष्ट अनाऊन्स करू इच्छितो की लवकरच मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचं 2रं पर्व घेऊन आम्ही येणार आहोत. वाह, धन्यवाद. यानंतर मी उपविजेत्यांची नावं जाहीर करणार आहे आणि मग त्यानंतर बाबासाहेब विजेत्याचं नाव घोषित करतील. उपविजेत्या संघाला झी मराठी वाहिनीतर्फे आणि आयकॉनिक चंद्रकांत प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने 1 लाख रुपयांचा धनादेश मिळणार आहे. आणि मानचिन्ह. आणि महाविजेत्या संघाला किंवा व्यक्तीला मानचिन्ह आणि 2 लाख रुपयांचा धनादेश मिळणार आहे. उपविजेत्यांची नावं जाहीर करण्यापूर्वी एक माझ्या मनचं हातचं राखून ठेवलेलं असतं. काय वाटतं? जिंकू असं वाटतं. कोण जिंकेल असं वाटतं? जुचंद्र. तुला काय वाटतं? मी जिंकेन. काय वाटतं? महाविजेता. हा, कोण? मला वाटतंय तर मिहीर खेडेकर सर. काय वाटतं जुचंद्र? वाटतं आम्ही जिंकणार. तुम्ही जिंकणार असं वाटतंय. तुला काय वाटतं? ऋतुराज. आणि उपविजेत्यांची नावं पुढील प्रमाणे. शाहीर देवानंद माळी आणि त्यांचे सहकारी. मी शाहीर देवानंद माळी यांचा सत्कार करण्याची विनंती बाबासाहेबांना करतो. बाबासाहेबांकडून सन्मान चिन्ह घ्या आणि 1 लाख रुपयांचा धनादेश. नितीश भारती. नितीश भारती यांचा सत्कार मकरंद सर करतील आणि त्यांना सुद्धा 1 लाख रुपयांचा धनादेश.
यानंतरचे उपविजेते जे आहेत ते आहेत शिवाजी चौक कला जुचंद्र खान. मी निखिल साने यांना विनंती करतो की त्यांनी मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. नितीन दादांना विनंती करतो की त्यांनी 1 लाख रुपयाचा धनादेश त्यांना द्यावा. आणि यानंतर आणखी एका उपविजेत्याचं नाव मी घोषित करणार आहे. बाकीचे 2 जण जे आहेत ते गुलदस्त्यात राहणार आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब जाहीर करतील महाविजेत्याचं नाव. आणखी एक उपविजेता आहे. पार्लेकर्स मुंबई. मी नितीन देसाईंना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. मिहीर नेहमी ऋतुराजचं नाव घेत आला. ऋतुराज नेहमी स्वतःच नाव घेत आला. दोघांपैकी महाविजेता कोण ठरणार ते आपल्याला कळेलच. पण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीच्या सोबत आयकॉनिक चंद्रकांत प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा आमचे निर्माते नितीन चंद्रकांतजी देसाई यांनी हा कार्यक्रम स्वीकारला, याची निर्मिती केली. मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्पर्धा म्हटली की हार आणि जीत आहेच, पण माझ्या मते इथे आलेला प्रत्येक जण जिंकून गेलेला आहे. प्रत्येक जणांनी मराठी पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि पडणारच का नाही. मराठीमध्ये एवढं टॅलेंट आहे, एवढी ताकद आहे, एवढी कलाकृती आहे की ते मराठी पाऊल नक्कीच पुढे जाणार. आणि या महाराष्ट्रभर सगळे जेवढे आहेत 5,000 मागच्या वेळी होते, पुढच्या वेळी 5 लाख लोक आमच्याकडे येवोत. बाबासाहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यावेत. त्यांचे नेहमीच आशीर्वाद माझ्या पाठी किंवा या महाराष्ट्राच्या पाठी आहेत, पण आज त्यांनी त्यांच्या शब्दात बोला. सामां पातु सरस्वती भगवती. व्यासपीठावरील सर्व दिग्गज कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आदरणीय पुण्यशील वहिनीसाहेब देसाई, केशे परिवारातील सर्वजण आणि रसिक बंधू भगिनींनो, मी सर्व कलाकारांचं कौतुक करतो. ते एकाच गोष्टी करतात, मला वाटतं ते आपल्याला पटेल. या कार्यक्रमाची पातळी मला कुठेही किंचितही कमी झालेली दिसली नाही. फार वरच्या दर्जावरनं त्याचं नेतृत्व केलं गेलं, मार्गदर्शन केलं गेलं. तितकं सादरीकरण कलाकारांनी केले ते तितक्याच उच्च दर्जानं. मला आणखीन एक कौतुक करायचं, आपल्याला पटेल की ज्याच्या ज्या प्रतिक्रिया विविध व्यक्तींनी व्यक्त केल्या, त्या व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया याही इतक्या उच्च दर्जाच्या होत्या की मला असं वाटतं त्या नक्की टेप करून ठेवलेल्या असतील. तोही पण एक महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा ठरावा इतके ते मोठं होतं. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो. त्यांना प्रतिभा देणाऱ्या, कारण प्रतिभा ही गोष्ट ही विकत घेता येते, क्लास जॉईन करून प्रतिभा मिळत नाही. पण ही प्रतिभा देणाऱ्या महाराष्ट्र शारदेचा मी कृतज्ञतापूर्वक मी तिथे दंडवत घालतो आणि मी असं म्हणतो की मातोश्री, अशीच प्रतिभा, अशीच बुद्धिमत्ता, अशीच कलात्मकता आमच्या मुलांना सतत दे, पिढ्यानपिढ्या दे. हार्दिक धन्यवाद, हार्दिक कृतज्ञता. आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहतो आहोत तोच क्षण. महाअंतिम विजेता कोण? ऋतुराज की मिहीर खेडेकर आणि त्यांचे सहकारी बाबासाहेब जाहीर करतील. आणि विजेते आहेत मलखाम
मिहीर खेडेकर आणि ऋतुराज. मिहीर खेडेकर आणि ऋतुराज, पण त्याच्याही वर लिहिलेलं आहे मल्लखांब. भात्यावर आजवर लपलेला सूर सापडे, रोजराम रगड्यात जगण्याच्या सगळ्यात शिवरात डोंगरात घरीदारी हाविसात कितीतरी लढलेला हिरा सापडे. सागराने धैर्य दिले, शिवबाने शौर्य दिले. कुठं बघ तुला आता मागे नाही हटायचे, अवघड शिखराला आता आहे गाठायचे. नाव चल आता नव्या क्षितिजाकडे. मित्रहो, गेले 3-4 महिने सुरू असलेला हा प्रवास आज इथे थांबणार म्हणून खट्टू झालो होतो. ही सोन्यासारखी माणसं पुन्हा भेटणार नाहीत असं वाटलं होतं. जे उपविजेते आहेत, जे महाविजेते आहेत, त्यांचा प्रवास तर सुरू राहणारच, पण त्याचबरोबर केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम सुद्धा सुरू राहणार आहे. याचं दुसरं पर्व येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. त्यामुळे ज्यांच्या अंगी कला त्यांनी ऑडिशनला चला आणि हा प्रवास काही थांबायचा नाही. माझ्या आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा दिवस, पण दिवस जसा उगवतो तसाच तो मावळतो सुद्धा. भेटूया पुन्हा पुढच्या पर्वात. एकमेकांवर प्रेम करत राहा, आपल्या मुलाबाळांच्या कलागुणांना वाव द्या, कुणालाही कमी लेखू नका. आणि सरते शेवटी जय महाराष्ट्र, मराठी पाऊल पडते.